प्रेज लॉर्ड. ओके, सर्वांना प्रेज लॉर्ड. जय मसीह की. आम्हा सर्वांना आम्ही आवाहन करीत आहोत, ख्रिश्चन समाज आणि जे अन्य समितीद्वारे आम्ही जे 5 जून 2026 शुक्रवार सकाळी 11 वाजता आझाद मैदान या ठिकाणी आम्ही सर्वांनी येण्याचं ठरवलेलं आहे. आम्ही तुम्हाला या माध्यमातून तुम्हाला आव्हान करीत आहोत मीडियाद्वारे. जितकेही पास्टर्स, लीडर्स, बिशप, एल्डर आणि प्रत्येक विश्वासी यांना विनंती करीत आहोत की 5 जूनला जो आपला लढा आहे, हे संविधान बचावचा लढा आहे. केवळ ख्रिस्ती समाजासाठी नाही, अल्पसंख्याक जितके लोक आहेत, आदिवासी आहे, आमच्या तिकडं मागासवर्गीय आहे, वंचित बहुजन आहे, सर्वांना मी विनंती करतो की या संविधान बचावाच्या आंदोलनामध्ये तुम्ही आम्हाला सहभाग व्हावा अशी आम्ही तुम्हाला या ठिकाणी आवाहन करत आहे. विशेष करून मुख्य अतिथी मार्गदर्शन बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू माननीय आदरणीय प्रकाशजी आंबेडकर हे आमचे त्या आंदोलनाचे नेतृत्व करणार आहेत. सरकारला जाब विचारण्यासाठी मी या मैदानामध्ये आलेलो आहोत. याचं कारण ख्रिश्चन समाजावर होणाऱ्या अत्याचार, अन्याय, ज्या ठिकाणी प्रार्थना स्थळ आहेत, परवानगी नसताना पोलीस घेऊन ते लोक त्या ठिकाणी दडपशाहीरित्या प्रार्थना बंद करण्याचा प्रयत्न केलेला आहे. पास्टर्स लोकांना मारणे, विश्वासी लोकांना मारणे आणि त्या ठिकाणची जी मंडळी आहे तिथं तितरबितर करणं हा कार्यक्रम सुरू आहे. तर म्हणून या अन्यायाविरुद्ध आम्ही ही लढा देत आहोत. आर्टिकल 25 मध्ये आम्हाला संविधानमध्ये आम्हाला अधिकार दिलेला आहे. तो अधिकार हाणून पाडण्याचा प्रयत्न मनोवादी लोक करत आहेत. त्यांच्या विरोधामध्ये आम्ही हे लढा उभारलेला आहे. तर आम्ही सर्वांना नम्र आवाहन करत आहे की सर्वांनी या लढ्यामध्ये सहभागी व्हावा. येणाऱ्या दिवसामध्ये आम्ही फ्रीडम, प्रार्थना आणि आम्ही फ्रीडम जीवन जगण्यासाठी आम्ही या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. पण सर्वांना आम्ही विनंती करतो की 5 जून शुक्रवार सकाळी 11 वाजता 2026 आम्ही एकत्र येणार आहोत. आम्ही सर्वांना प्रेमपूर्वक आमंत्रण आणि आवाहन करीत आहोत. जय मसीह की, जय संविधान.